नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट. एक साधं कौतुक, एक जादुई शब्द. लेखिका तृप्ती देव. अगं सोनबाई, तांदूळ थोडे कमी घे ग, कालचा भात उरलाय अजून, सासूबाई म्हणाल्या. आणि ओट्यावर भांडी आहेत, ती पण जरा लावून ठेव बरं का. हो आई, लक्षात ठेवलंय, सुनबाईनं सौम्य हसून उत्तर दिलं. ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती स्वतःसाठी थांबत नव्हती. स्वयंपाक, आवराआवरी, सासू सासऱ्यांचं वेळेवर जेवण, नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची, कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं. नवीन जबाबदाऱ्या, नवीन घर, सगळं व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळं नवीन होतं. त्या दिवशी सकाळी चहा करताना गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली. मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं बरं का, स्वतःचं समाधान महत्त्वाचं. ती हसली, पण मनात काहीतरी सुटपुटत राहिलं. तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती बरं का. मी म्हटलं सांगावं जरा तुला. सुनबाईंचे डोळे क्षणभर विस्फारले. म्हणजे खरंच? हो ग, हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती बघ. तुझ्या हाताला चव आहे, तुझी आई पण सुगरणच आहे ना. ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली. पहिल्यांदा, एवढ्या दिवसात पहिल्यांदा कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं. त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं. माझं काम कोणीच ओळखत नाही, ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं हे तिला जाणवलं. त्या दिवशी दुपारी सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांची पाठ थोडी वाकली होती. सुनबाईनं लगेच धावत येऊन ती पाण्याची घागर स्वतः उचलली. आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता हो. माझी तर दमछाक होते, पण तुमचे हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे. सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या. अगं, मी ते काय विशेष करतेय, इतकी वर्ष केलंय म्हणून सवय झाली आहे, इतकंच. सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना आई. मी दररोज पाहते तुम्हाला, तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यात चमक स्पष्ट दिसली. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला. घे ग, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस. कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला. सुनबाईनं एक दिवस शेजारच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, इतकं संयम ठेवून शिकवतोस तू, खरंच माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काहीही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस. तो थोडा गोंधळला, पण हसला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती. दुसऱ्याच दिवशी सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या. मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं. सासूबाईनं भांडं हातात घेतलं आणि म्हणाल्या, तुझ्या हातात जादू आहे ग, माझ्या आईसारखी नक्षी आहे या रंगात. ते ऐकून सुनबाईंचं मन फुलून आलं. ती एक क्षण मागे गेली. लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची,
तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असंच आहे बघ. आणि एक संध्याकाळ सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते. अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं. सुनबाईच्या एका वाक्यानं, बाबा तुमची कविता ना किती गोड आहे, शेवट पूर्ण केलात ना तर ती खरंच सुंदर वाटेल बघा. त्यांनी खळखळून हसत पेन उचलला. ती कविता त्यांनी त्या रात्रीच पूर्ण करून टाकली. हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं. जिथे टीका नाही तर प्रोत्साहन ऐकू येत होतं. जिथे चुकांवर नाही तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं. जिथे प्रत्येक वाक्यात मी सांगितलं होतं ह्याच्याऐवजी मस्त केलं असं ऐकायला यायचं. घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं. एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई मी तुला एक गोष्ट सांगू का? सांगा नाही. मी लग्न होऊन ह्या घरात आले तेव्हा तुझी आज्जे सासू म्हणजे माझ्या सासूबाई त्या फार कठोर होत्या. मी काहीही केलं तरी ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले, पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचा नाही म्हटला बघ. मग तुम्ही काही बोलला नाहीत का त्यांना? नाही ग. तेव्हा असं वाटायचं आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको. पण आताशा वाटतं त्या जर एकदाच म्हणाल्या असत्या ना, छान केलंय ग, तर माझ्या थकव्यात जरा जीव आला असता बघ. सुनबाई शांत झाली. सासूबाई पुढे म्हणाल्या, म्हणून मी ठरवलं मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण कौतुक हा शब्द नाही, तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं. त्या रात्री सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं, कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे. ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे. काही दिवसांनी शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या. ताई, माझी गोजिरीनं तिनं कॉलेजमध्ये पहिल्यांदाच कविता लिहिली आहे बघा, तुम्ही ऐकाल का? गोजिरी थोडीशी घाबरत होती, पण सुनबाई हसून म्हणाली, अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस बघ, म्हण कविता. मग गोजिरीनं कविता वाचली. थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली. सुनबाईनं तिला जवळ घेतलं. अगदी मनापासून लिहिलंयस ग. शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच छान वाटली ग. गोजिरीचे डोळे चमकले. सासूबाई आतून हसत बाहेर आल्या. बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्याचं आयुष्य उजळवत आहे बघ. त्या घरात आता रोज काहीतरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं. तू छान केलंस, अगदी बरोबर वेळेवर आलास, आजच्या जेवणात प्रेमाची चव होती, तू हसलीस म्हणून दिवस उजळला बघ. कौतुकाचं ते वातावरण कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची. कारण त्या घरात आता कौतुक ही नित्यनेमाची परंपरा झाली होती. कौतुक एक जादुई शब्द. कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही. कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं. एक साधं वा छान केलं, तुझ्यामुळे जमलं, असं आपणही कधीकधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं. ते शब्द नसतात, ते आश्वासक साक्षी असतात. म्हणून जमलं तर कौतुक कराच. कौतुक करायला पैसे लागत नाही, फक्त 2 शब्द लागतात. ते 2च शब्द. जगणं बदलतं. माणूस फुलतो, कारण
कौतुकाचा तो क्षण तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो. हलकंसं पण खोलवर उमटणारा तो क्षण असतो. धन्यवाद. लेखिका तृप्ती देव. वाचन संजय इनामदार.